प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे, जी 2019 मध्ये सुरू झाली आणि त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये वितरित केली जाते। आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 20 हप्ते यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत, ज्यातील शेवटचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून 9.7 कोटी शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली। आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की 21व्या हप्त्याची तयारी जोरात सुरू आहे आणि तो लवकरच देशभरातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे। विशेषतः पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून हा 21वा हप्ता आधीच ट्रान्स्फर करण्यात आला असून इतर राज्यांमध्ये तो दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। मात्र या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे, जी अनेकांना लाभ देणारी ठरेल। जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळले गेले असेल, तर आता ते सोडवणे सोपे झाले आहे। पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in नवीन ऑप्शन अपडेट ऑफ मिसिंग बेनिफिशरी इन्फॉर्मेशन किंवा अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन उपलब्ध करण्यात आले आहे। याचा वापर कसा करावा? प्रथम वेबसाईटवर जा, त्यानंतर फार्मर्स कॉर्नर विभागातून हा पर्याय निवडा। तुमचा आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका, कॅप्चा कोड भरून सर्च करा। यानंतर तुमची आवश्यक माहिती जसे की आधार, बँक लिंकिंग, ई-केवायसी, जमीन नोंदणी इत्यादी अपडेट करता येईल। ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुमचे नाव यादीत समाविष्ट होईल आणि 21व्या हप्त्यातील 2,000 रुपये नक्कीच तुमच्या खात्यात येणार आहे। लक्षात ठेवा, ई-केवायसी अनिवार्य आहे आणि जर तुम्ही सीएससी केंद्रात गेलात तर बोटाच्या ठस्यावरही ही प्रक्रिया करता येते। ही अपडेट शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारी आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही माहिती तपासा आणि अपडेट करा। जर तुम्ही पात्र आहात तर हा हप्ता तुमच्या शेतीसाठी मोठी मदत ठरेल। या माहितीचा फायदा घ्या आणि अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकाला न्याय मिळेल। धन्यवाद।